नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलो पीएम किसान बद्दल खूप मोठे अपडेट. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पीएम किसानचे 2000 रुपये आपल्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार. दिवाळी झाली तरी अद्याप आपल्या खात्यात 2000 रुपये जमा झाले नाही. आपण तीच अपडेट आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर आपण आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवाला हा व्हिडिओची खूप गरज आहे. बघूया मोठी बातमी, फक्त या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळाला. केंद्र सरकारकडून नियम जाहीर. बघूया देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना सर्व आवश्यक सूचना देण्यात आल्या असून पात्र शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळावेत यासाठी तयारी सुरू आहे. पीएम किसान योजना म्हणजे काय? केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची रक्कम आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम 3 हप्त्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये डायरेक्ट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. सध्या देशभरात 10 कोटीपेक्षा जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे. केंद्रीय कृषी मंत्री काय म्हणाले बघूया. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 2,000 रुपये जमा केले जातील. त्यांनी सर्वांनी राज्यांना ई-केवायसी, आधार लिंकिंग आणि जमीन नोंदीची पडताळणी त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीची नोंदी अपूर्ण आहेत त्यांनाही लवकर लाभ मिळू शकेल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. काही राज्यांमध्ये हप्ता आधीच वितरित, काही राज्यांमध्ये हा हप्ता आधीच शेतकऱ्यांच्या टाकला गेला आहे. 26 सप्टेंबर 2025 रोजी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. 7 ऑक्टोबर 2025 रोजी जम्मू काश्मीरमधील 8.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 171 कोटी रुपये हस्तांतरित केले गेले आहे. त्यामुळे उर्वरित राज्यांना आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निधी मिळण्याची अपेक्षा आहे. या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही. बघूया. ई-केवायसी पूर्ण नाही झाली, आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नाही, बँक खात्याचे तपशील चुकीचे किंवा अपूर्ण आहेत. राज्य सरकारने पात्र शेतकऱ्यांची पडताळणी करून यादी केंद्राला पाठवण्याचे आदेश देण्यात आले. निवडणूक आचारसंहिता आणि हप्ता वितरण. सध्या बिहारमध्ये आदर्श आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे नवीन योजना लागू करता येणार नाहीत. मात्र पीएम किसान सारखे योजना सुरू असलेल्या योजनेचे हप्ते देण्यावर निर्बंध नाहीत. त्यामुळे सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यास नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. बघूया मित्रांनो आपल्याला 21वा हप्ता कधी मिळणार. सरकारी सूत्रांनुसार 21वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्याची शक्यता आहे. सुरुवातीला दिवाळीपूर्वी पैसे मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र आता असे मानले जाते की बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी 6 नोव्हेंबर पासून सुरू हप्ता वितरित होईल. तरी केंद्र सरकारकडून अधिकृत अद्याप घोषणा केली नाही. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.